आत्तापर्यंत तुम्ही बरेचसे ब्लड कॅम्प ऑर्गनाइज केले. तर याची प्रोसेस काय असते ब्लड कॅम्प ऑर्गनाइज करायची? हां, ॲक्चुअली कसं आहे, की ब्लड डोनेशन तर वैयक्तिक करतच असतात. काही लोकं जातात. पण आता मुंबईचं एवढं धकाधकीचं जीवन झालेलं आहे, की त्यांना एकदा घरी गेल्यानंतर किंवा ऑफिसमध्ये गेल्यावर बाहेर पडायची फुरसतच मिळत नाही. आणि त्यामुळे मग खूप जणांना काही ठिकाणी स्टेशनवरती कॅम्प लागलेला दिसतो, रेल्वे स्टेशनवरती किंवा कुठल्यातरी कॉलनीमध्ये कॅम्प असतो. त्यावेळेला ते जास्तीत जास्त जाऊन ब्लड डोनेशन करतात. तर ब्लड डोनेशन कॅम्पसाठी काहीही खर्च येत नाही. तुम्ही कोणत्याही शासकीय किंवा प्रायव्हेट ब्लड बँकमध्ये तुम्ही जर अप्रोच केला, की तुमच्या कॉलनीमध्ये 20-30 एक डोनर आहे. तर पूर्ण सेटअप ब्लड बँक घेऊन येते. त्यांचे मेडिकलची किट, त्यांचे डॉक्टर्स, त्यांचा स्टाफ, बेड्स वगैरे सगळं घेऊन येते. इव्हन तुमच्या इथे जर जागा नसेल, कारण 2च गोष्टींची गरज असते. एक तर जागा पाहिजे आणि एक डोनर्स पाहिजे असणे. जर तुमची जागा जरी नसेल, तरी ते लोकं व्हॅनसुद्धा घेऊन येतात. आजकाल बहुतेक ब्लड बँक्समध्ये व्हॅन असतात आणि तुम्हाला जागा नसली तरी तुम्ही तुमचे फक्त डोनर्स घेऊन आलात, तर तिथे तुम्ही डोनेशन हे करू शकता. बाकी तुम्हाला काहीही खर्च नाही आहे या व्यतिरिक्त. त्याच्यामुळे जेवढे जास्तीत जास्त एक एक व्यक्ती दुसरीकडे जाऊन ब्लड डोनेशन करणं आणि एखाद्या कॉलनीमध्येच जर तुम्ही तुमच्या सोसायटीमध्येच जर ब्लड डोनेशन कॅम्प ठेवला, तर जो न उतरणारा, न आळस म्हणजे आळस करतोय बाहेर जाण्यात, तो व्यक्तीसुद्धा तिथे उतरून तुम्हाला ब्लड डोनेशन करू शकतो. तर त्याने तुमचे मॅक्सिमम डोनर्स आपल्या इथे सोसायटीमध्ये तयार होऊ शकतात. आता हे डोनेट केलेलं ब्लड असतं, ते कुठे स्टोअर करतात आणि ते ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवतात? प्रत्येक ब्लड बँकमध्ये ज्यावेळेला ब्लड डोनेशन होते, त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये होल ब्लड चढवलं जायचं. म्हणजे जी बॅग दिली तीच चढवली जायची. पण आता त्या ब्लड बॅग जी ज्यावेळेला डोनेशन होणार, त्यावेळेला त्याची टेस्टिंग केली जाते. HIV किंवा हेपॅटायटिस या गोष्टीची टेस्टिंग केली जाते. ते जर नॉर्मल निघालं ते कुठलेही इन्फेक्शन आढळलं नाही, मग त्याचं कंपोनंट सेपरेशन केलं जाते. त्याचे 3 पार्ट केले जातात. एक प्लाझ्मा, एक प्लेटलेट्स हे मेन पार्ट्स आहेत. प्लाझ्मा, प्लेटलेट्स आणि रेड ब्लड सेल्स. मग रेड ब्लड सेल्ससाठी पेशंट कोणते? तर ज्यांचं HB कमी झालेलं आहे किंवा कॅन्सर पेशंट्स आहेत, त्यांना रेड ब्लड सेल्स चढवले जातात. प्लाझ्मा जो रेड ब्लड सेल्सचं लाईफ जी आहे ती 35 ते 42 दिवसापर्यंतच असते. ओके. कोल्ड चीलमध्ये त्यांना ठेवायचं आहे, तर ते 35 ते 42 दिवसापर्यंत त्याची लाईफस्पॅन असते. त्यानंतर ते डिस्कार्ड केले जातात. अच्छा. प्लेटलेट्स असतात ते फक्त 5 दिवस त्याची लाईफ असते आणि 5 दिवस त्यांना हातात ठेवावं लागते. कारण नाहीतर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. तर डेंग्यू वगैरेमध्ये जे प्लेटलेट्स चढवतात ते. तर ते प्लेटलेट्स हे डेंग्यू पेशंट्स किंवा कॅन्सर पेशंटना सुद्धा चढवले जातात. तिसरा कंपोनंट आहे मेन जो आहे तो प्लाझ्मा. प्लाझ्माची लाईफस्पॅन आहे ते 1 वर्षाचं आहे. ते 1 वर्ष आपण स्टोअर करून ठेवू शकतो. आणि भाजलेल्या व्यक्ती ज्या असतात, कारण प्लाझ्मा ही रक्त वाहून नेण्याची आउटर लेयर असते स्किनच्या खालची. तर त्यावेळेला प्लाझ्मा वगैरे त्या भाजलेल्या व्यक्तींना चढवले जातात किंवा प्लाझ्माचे फॅक्टर्स 1, फॅक्टर 8 आणि 9 आहेत. ते हिमोफिलियामुळे एक आजार आहे रक्ताचा. त्या आजारासाठी ते फॅक्टर्स वापरले जातात त्या पेशंटसाठी. असे वेगवेगळ्या पेशंट्ससाठी वेगवेगळे कंपोनंट वापरले जातात आणि प्रत्येक कडब्यांना ते इश्यू होतात, पण ते कोल्ड त्याची मेंटेन करायची असते. ते असंच तुम्ही बाहेर हे करू शकत नाही, स्टोअर करू शकत नाही.